आणि ज्ञानाला वंदन म्हणजे बाप म्हणून राजा यशोधरा भीमाई नंतर त्यागाला वंदन म्हणजे रमाला वंदन. आपल्याला दिलं बाबा भीमा तुला नकमा सगळी माणसं गरीब होती परंतु चळवळ श्रीमंत होते. परंतु आज माणसं पैशाने मोठी झाली परंतु चळवळ गरीब झाली. चळवळ जर श्रीमंत करायचे असेल तर अमावस्या असो पौर्णिमा असो कुठल्याही महापुरुषाची जयंती असू द्या आई बापाने लेकराला मांडीवर ठेवायचं. समोरासमोर बाबासाहेबाची रमाईची प्रतिमा ठेवायची आणि लेकराला म्हणायचं की बाबा तुझं बाकीचा हा घास होतो ना हा माझ्या कमाईचा नसून परमपूजनीय डॉक्टर
बाबासाहेबाच्या कमाईचा आहे आणि त्याला धमकावून सांगा की तू मला बेमान झालेला चालेल परंतु बाबासाहेबाला त्याच्या कष्टाला त्यांच्या त्यागाला तू बेमान होऊ नको माझ्या लेकरा माझ्या पोरा आणि त्याला जाणून सांगा कि इजहार चाहत का खुलेआम कर क्या बात है इजहार चाहत का खुलेआम कर और जिंदगी में बस इतना नेक काम कर निवाला उठाने से पहले मनोज राजा अभी निवाला देने वाले भीमराव को प्रणाम कर आमच्या दादांकडून सुद्धा समोरीमध्ये धन्यवाद मिळाले. धन्यवाद. मी त्याची पहिली मास फॉलो करतो. दादा स्पर्शाने तुझा स्पर्श झाला आणि आमच्या जीवनाचा स्पर्श झाला. कारण काय काय हे जनावराला मुक्त संचारपणे पाणी पिण्याची मनाई नव्हती. मुक्त संचारपणे पाणी प्राशन करत होते. परंतु आपण माणूस असून आपल्याला पाणी पिण्याची मनाई, आपण माणूस असून आपल्याला बघण्याची मनाई, आपण माणूस असून आपल्याला बोलण्याची मनाई, आपल्याला लिहिण्याची मनाई. परंतु माझ्या बाबाने या रोडला मातीत काढलं रे. काय माझ्यावर श्रेष्ठ क्षणांना भाव होता. हॅलो हॅलो काल माझ्यावर श्रेष्ठ कुत्र्यांना भाव होता. विरोधात माझा हा सारा साळवी गाव होता. तर माझा बाळा माझा झाला म्हणून राजा, कारण पाठीशी माझा भीमराव होता. कारण पाठीशी माझा भीमराव होता. म्हणून म्हणतो तुझ्या स्पर्शाने काय झालं माझ्या बाबा. त्या स्पर्शाने
सुदस्तक मी माझा भीमा तुला माझा भीमा तुला नतमस्तक मी शिपायाची योग्यता नाही तर राजा कसा होईल साहेब शिपायाची योग्यता नाही तर राजा कसा होईल आणि सरदाच्या सयाने खंगला तो दादा कसा होईल मनोज राजा इमानदार बापाचा लेखू म्हणते अबे जो भीमाचा झाला नाही तो माझा कसा होईल अरे क्या बात आहे मिळाले साहेब माझे काका माझ्या बाबाचे मित्र म्हणल्यावर माझे काकाच झाले बाबा भीमा तुला नतमस्तक मी